दुपारचे 12-12:30 वाजले. घरातले सगळेच कामं आवरले आणि किचन धुवायचं आहे. तर मग म्हटलं चला किचन धुवायच्या आधी आहे ना काचेचा जो कॉर्नर आहे ना तो स्वच्छ पुसून तरी घेऊया. तर त्या कॉर्नरवरच्या सर्व काही बरण्या काढून घेतल्या. ज्या रिकाम्या बरण्या होत्या त्या घासून टाकल्या आणि ज्या बरण्यांमध्ये किराणा म्हणा किंवा मसाले वगैरे आहेत ना त्या बरण्या फक्त वरतून पुसून घेतल्या. गॅस जवळ येतो कॉर्नर, त्याच्यामुळे ना कधी कधी वाफ वगैरे तेलकट जाऊन आहे ना चिकट पण होतो. तर मग सर्वच बरण्या धुवून पुसून घेतल्या. जे लायनर वगैरे होते ते व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतले, धुतले नाही कारण वाळले पण पाहिजे आणि पाऊससुद्धा चालू आहे. काचेचा कॉर्नर पूर्ण किचनची टाईल्स वगैरे स्वच्छ पुसून घेतली आणि आत्ता ना पुन्हा बरण्या व्यवस्थित तिथे लावून देते. तर बरण्या लावल्या पण मग माझा विचार चालला होता का वरती कसं कडधान्य म्हणा किंवा मसाले वगैरे खराब होऊ शकतात हवेने. तर म्हटलं तिथं बरण्या ठेवावा किंवा नाही किंवा दुसऱ्या एखादी वस्तू तिथे बाकीचे आहे क्रॉकरी वगैरे ते ठेवावा. पण मग मी जे काही मसाले वगैरे होते ना तेच ठेवले. त्याच्याच नंतर तेलाच्या बॉटल, काचेच्या पाण्याच्या बॉटल आहेत त्यासुद्धा स्वच्छ घासून आणि तो पूर्ण कॉर्नर व्यवस्थित आवरून घेतला. कसे घराचे एक एक कॉर्नर म्हणा किंवा एक एक कप्पा वगैरे आवरला ना तरी आपलं घर एकदम स्वच्छ राहतं. तर त्याच्याच नंतर इथे ना मी जे ग्रीन मॅट ठेवेल होतं ते सुद्धा धुवून टाकलं आणि आत्ता म्हटलं ते लावत नाही कारण आहे ना ते ठेवून देते. पावसाळा आहे त्याच्यामुळं मला वाटेल तेव्हा लावील आणि थोडंफार असं काहीतरी चेंज वगैरे केलं ना तरी छान वाटतं. नेहमी असं आपलं घर क्लीन आणि स्वच्छ ठेवायचं आणि त्यातले त्यात मेन म्हणजे आपला किचन नेहमी स्वच्छ ठेवायचा कारण आपला जास्तीत जास्त वेळ हा आपल्या किचनमध्येच जातो.